बालभारती कथा विश्व छान अशी कविता सागर कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर जन्म 1912 कवी नाटककार विशाखा किनारा मराठी माती इत्यादी कविता संग्रह कौतेय दुसरा पेशवा नटसम्राट इत्यादी नाटके उत्कट राष्ट्रप्रेम समाजाबद्दल विशेष आस्था तीव्र कल्पनाशक्ती अलौकिकतेची व भव्यतेची ओढ ही त्यांच्या कवितेची ठळक वैशिष्ट्ये आहेत. ही कविता 1972च्या किशोर दिवाळी अंकातून घेतली आहे. मुलांच्या डोळ्यांनी सागराकडे पाहून कवीच्या मनात जे विचार उचंबळून आले ते या कवितेत व्यक्त झाले आहेत. आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे फेस फुलांचे सफेद शिंपित वाटेवरती सडे फेस फुलांचे सफेद शिंपित वाटेवरती सडे हजार लाटा नाचत येती गात किनाऱ्याकडे हजार लाटा नाचत येती गात किनाऱ्याकडे मऊ मऊ रेतीत कधी मी खेळत खेळतो किती मऊ मऊ रेतीत कधी मी खेळतो किती दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्यांच्या संगती दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्यांच्या संगती संथ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते संथ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते तुफान केव्हा भांडत येते सागर ही गरजते तुफान केव्हा भांडत येते सागर ही गरजतो त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो खडकावरुणी कधी पाहतो मावळणारा रवी खडकावरुणी कधी पाहतो मावळणारा रवी ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी नकळत माझे हात जुळवूनी येती छातीवरी नकळत माझे हात जुळवूनी येती छातीवरी. छान अशी कविता सागर कुसुमाग्रज यांनी लहान मुलांच्या डोळ्यांनी सागराकडे पाहून कवितेत आपले मत मांडले आहे. कविता सागर ही कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.